So I am here in कोळेवाडी and actually आम्ही निघालो पालीला. सो कोळेवाडी थ्रू तांबवे थ्रू उंब्रज अँड देन पाली असं आम्ही जाणार आहोत. हे तुम्ही बघू शकता. काय आसपासचा परिसर आहे. आता तुमच्यापैकी खूप सारे जण म्हणत असतील सर आज स्पेशल डे काय आहे, तुम्ही पालीला का निघालाय. तर ऍक्च्युली आज आहे माझा बर्थडे अँड दॅट्स वाय आजचा दिवस म्हणलं देवाचं दर्शन घेऊन आपलं पुढील वर्ष सुखासमृद्धीचं जावो यासाठी प्रार्थना कराव्या. माझे फ्रेंड पण म्हणले की आपण जाऊया, खूप दिवस झाले गेलेलं नाहीये, म्हणलं जाऊया, काय प्रॉब्लेम नाही. सो त्यासाठी आज पालीला निघालेलो आहे. माझे मित्र मला म्हणतात तुझा बर्थडे लक्षात ठेवायला खूप इझी आहे, कारण आंबेडकरांच्या आदल्या दिवशी तुझा बर्थडे असतो. तर बघा आम्ही इथं खंडोबाच्या पालीला पोहोचलोय. तुम्ही बघू शकता गर्दी किती प्रमाणामध्ये. आणि मी असं का म्हणतोय ते तुम्हाला थोड्याच वेळा समजेल. चालू करायचं इथं बघा एक माणूस होता, त्यांनी आम्हाला ही चिठ्ठी दिली, त्यावरती वेगवेगळ्या चक्रांची माहिती दिली होती. सूक्ष्म शरीर काय आहे आपलं, आणि त्या चक्रांना ऍक्टिव्हेट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या शक्ती मिळतात हे सुद्धा त्यावरती लिहिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, पॉज करून तुम्ही बघू शकता. सहस्त्रार, आज्ञा, विशुद्धी आणि वेगवेगळी चक्र आहेत. ज्ञानेश्वरीत वगैरे याचं वर्णन केलेलं आहे. कुंडलिनी शक्ती ही जी शक्ती आहे आपल्यामध्ये ती सगळ्यांमध्ये आहे. म्हणजे कशी आता सुप्त अवस्था 1 वर्षाचं बाळ झालं जेव्हा तिची कावड होती तेव्हा ही शक्ती आपल्या मागच्या आली आणि त्याचं सुप्त अवस्था आपल्यामध्ये आली. आता मी तुम्हाला म्हटलंय खाटवाळी माहिती सांगते. आपण जेव्हा इच्छा करतो तेव्हा ही शक्ती आपली काय होते, आपल्या पाठीच्या कण्यातून वर येते, कावडीतून बाहेर पडते आणि त्याचं मिलन होते या परमचैतन्याचं की त्याच्यावर विश्व चालतं. म्हणजे ही विश्वाची शक्ती आहे. आता उन्हाळा आहे, परत पावसाळा येणार, ऋतू बदलतात, किंवा एखादं झाड बघितलं तुम्ही आंब्याचं झाड ते लगेच तुमच्या समोर येतं. त्याची टेस्ट कशी आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याची साईज केवढी आहे. म्हणजे निसर्गात किती डिसिप्लिन आहे बघा. कलिंगड बघितलं तर लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं कलिंगड. म्हणजे कधी असं आपण बघितलं का आंब्याच्या झाडाला कलिंगड लागलं नाही. म्हणजे एक परमेश्वर शक्ती आहे की जे पूर्ण हे विश्व चालू. तसंच आपलं शरीर आहे. आता आपल्या शरीरात पण हृदय चालू आहे, आपलं रक्ताभिसरण चालू आहे, आपला श्वास चालू आहे, आपण जे खातो ते सगळं पचतं आपलं. म्हणजे आपल्यामध्ये पण एक परमेश्वर शक्ती किती हे सगळं कार्य करत असते. आपल्यामध्ये ऊर्जा आहे. जसं का फॅन चालू आहे तर फॅनच्या मागे पण एक इलेक्ट्रिसिटी ऊर्जा आहे, ते काम करते. तसं आपल्या बॉडीमध्ये एक ऊर्जा आहे, एक शक्ती आहे, तर ती आपल्या सगळं शरीराचं काम करत असते. तर लहान बाळाची वाढ होते, तो मोठा व्यक्ती होतो. एक परमेश्वर शक्ती आहे ती सगळे कार्य करते. तर ही शक्ती आपल्यामध्ये सुप्त अवस्थेत म्हणजे जेव्हा ही शक्ती आपण जागृत करतो तेव्हा काय होतं, वर येते, त्याचं मिलन होतं परमचैतन्याचं. आणि त्याचा फायदा काय आपल्याला होतो, या विश्वाच्या शक्तीशी आपण जोडलं जातो परमचैतन्याशी. आणि ती शक्ती जेव्हा आपल्यातून राहते त्याची चैतन्य आपल्याला जाणवतं. म्हणजे इथले सायन्स इतके दिवस काय करतो आपण, आता सोमवार आहे चला शिमलेला होतो आपल्या, मंगळवार आहे हे करूया, म्हणजे हे सगळं आपण करत असतो. पण परमेश्वराचे खरं स्वरूप काय आहे, निराकार. हे जे चैतन्य आहे पूर्ण विश्वामध्ये हे विश्व चालतंय, आपण चालतो, परमेश्वराचे स्वरूप निराकार आहे. तर परमेश्वर काय करतो, आपल्याला हे सांगण्यासाठी वेगवेगळे अवतार घेऊन येत असतो. राम आला, कृष्ण आला, खंडोबा आला, म्हणजे वेगवेगळ्या वेळी हे परमेश्वर येतात अवतार घेतो, ते आपलं अस्तित्व दाखवतो. पण निराकार स्वरूप आपण ओळखू शकत नाही, त्याची भक्ती करू शकत नाही. आता आपण एवढ्या गर्दी एवढ्या उन्हाळ्यात आलो की नाही तर दर्शनात, ह्या शक्तीला आपण मानतो. आणि ही शक्ती आपल्यामध्ये आहे, सगळीकडे भरलेली आहे. विश्वात हवा जी आहे आपल्याला ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड याचं प्रमाण हे सगळं ठरलेलं आहे. आणि आपल्याला भेट असतो शक्ती अशी सगळ्यात भरलेली आहे, त्याचं निराकार स्वरूप आहे. ते आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला ही शक्ती जागृत झाली की आपण काय होतो, आपल्याला पूर्ण चैतन्य जाणवतं आपल्या नसामध्ये.
थंडगार चेतन आपल्याला काढलं. एक 2-3 क्रिया करायच्या त्याच्यासाठी. त्या क्रिया केल्यावर काय होणार, ती शक्ती आपल्याला त्या शक्तीची जाणीव होणार, आपण त्या परमचैतन्याशी जोडले जाणार आणि त्यामुळे काय होतं, आपलं आरोग्य सुधारतं, आपला जो स्ट्रेस येतो. म्हणजे कायम आता तुम्हाला म्हटलं की मी थांबवून येते, मला कुठून जायचं आहे, पुढचे विचारत असतो किंवा विचारत असतो आपण, मग काय झालं, म्हणजे असं नको व्हायला पाहिजे होतं, माझ्याकडून काही चुकलं, ते वर्तमान काळात फार कमी असतं. एक तर भविष्य काळात असतो किंवा भूतकाळात असतो. त्यामुळे काय होतं, आपल्याला संतुलन मिळत नाही. आपले जे डिसिजन मेकिंग असतं ते आपल्याला वर्तमान काळात आपण चांगले देऊ शकतो. वर्तमान काळात आपली ग्रोथ चांगली होते. त्याच्यामुळे मेडिटेशनमुळे काय होतं, आपण जास्तीत जास्त वर्तमान काळात घेतो आणि त्याचा फायदा होतो, आपला आधार बरे होतात. जे आपण स्ट्रेस घेत असतो का कुठल्याही गोष्टीचा, तो स्ट्रेस घेत नाही. संतुलनात असल्यामुळे आपलं डिसिजन मेकिंग चांगलं होतं. आपले सगळे जे व्यवहार असतात ते चांगले होतात. तर अगदी एक सायंटिफिक आहे, आपल्याला असं अनुभव येतो. सकाळी एक 5 मिनिटं आणि पूर्वी 5 मिनिटं ते आपण करायचं. केल्यामुळे काय होतं, जे आपण विचारत असतो कुठून करायचं मागचा, तर हे विचारावर जे टेन्शन येतं सारखं, की आपल्या विचारावर कंट्रोल येतो. आपण स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करतो. एखादी व्यक्ती कशी असते, खूप आक्रमक असते, तिला वाटत असतं की नाही माझ्या मनात प्रमाणे हे करावं किंवा हे असं झालं पाहिजे. किंवा एखादी व्यक्ती भूतकाळात असते, त्याला एवढा कॉन्फिडन्स वाटतो की माझ्याकडून होईल की नाही, मला जमेल की नाही, त्याला एक कॉन्फिडन्स नाही, भूतकाळात त्याला कॉन्फिडन्स कमी होतो. ह्याच्यात आपल्याला संतुलन येतं आणि आपला ह्याचा फायदा होता, आपला आजार बरे होतात, आपल्या मागण्याला संतुलन येतं किंवा त्याच्या मुक्तीसुद्धा होते. हे सगळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या देवी देवता आहेत. जेव्हा आपण ही जागृती घेतो तेव्हा देवी देवता आपण येतो ना जगदंबा. शिवाजी महाराज काय म्हणायचे, जगदंबा जगदंबा, म्हणजे आपल्या हृदयात जगदंबा आहे. सगळे ते देवी देवता जे बाहेर आहेत ते सगळे आपल्या इथे ध्यानाने जास्त आणि त्याची आपल्याला परिस्थिती कोणती क्रिया करायची. सुरुवातीला आपली सुरुवात टाकली म्हणजे आपण परमेश्वराला काहीतरी मानतो. सुरुवातीला असं डोळे उघडून तुम्ही बघून घ्या, ते बाळ राहील ते की मेन ऍक्टिव्हिटी हीच दिसली पाहिजे. तिथे मी काही प्रार्थना सांगितल्या करायच्या. तुला उजवा हात आपण डाव्या बाजूला हृदयावर ठेवायचा, जिथं हृदयाची धोरण आहे तिथे ठेवायचं. तिथे मी काही प्रार्थना सांगितल्या म्हणायच्या. तोच हात आपण कपाळावर आधार ठेवायचा. तिथे मी प्रार्थना सांगितल्या म्हणायचं, तोच हात पण इथे ठेवायचा, कालवर मधून आणि थोडासा खड्याच्या काट्याच्या दिशेला हळूवारपणे हलवायचं. जास्त सुतारी मिश्रण करायचं. त्या 2-3 कृती करायची. फक्त बाय हात करायची. ती आपली शक्ती आहे, स्वतःची शक्ती आहे, ती आपलं ऐकते. तर अगदी हृदयापासून या प्रार्थना करायच्या. म्हणजे तुम्हाला काय होतं, चैतन्य तुमच्या हातावर, तुमच्या टाळूवर तुमची शक्ती आहे ती जागून देतात. आपण सगळं आपल्याला इन्स्टंट पाहिजे असतं की नाही. आधी कसं होतं, आपण जायचं ह्याला तीर्थयात्रेला चालत जायचो, पण आता हाच येत होतं. तर देव पण आपल्याला इन्स्टंट मिळतो. आपण आता इच्छा केली की लगेच आपल्याला त्याची अनुभूती येते चैतन्याची. फक्त आपण विश्वास ठेवायचा ह्याच्यावर, म्हणजे मला जाणवणार असा हात करा. आणि शी इज द फाउंडर मेंबर, त्यांनी हे केलेलं आहे, हे टेक्निक शोधून काढले. हे आधीपासूनच आहे, म्हणजे त्यांनी सोपं केलं आपल्यासाठी. त्याच्यासाठी ऋषीमुनी कसे जायचे, जंगलात जायचे, स्वतःला एका पायावर उभारणं, हवेमध्ये हात. ते बघतो ना आपण कुंभमेळ्यात, कोण कसे साधू असतात, खूप परमिशन काढतो. पण हे आपल्याला सोपं आहे. तर याच्यासाठी आपल्याला ह्या फाउंडर मेंबर आहेत, यांचं आपण नाव घेतो. त्यांना निर्मला देवी असं म्हणतात. पूर्ण विश्वास यांचं चालू आहे. आता त्यांना एक पूर्ण विश्वास त्यांच्या खूप साऱ्या देशांमध्ये हे आमचे केंद्र आहेत आणि विनामूल्य चालू. आपण हे दोन्ही हाताशी समोर ठेवूया आणि हळूहळू डोळे बंद करून द्या. तुमचं जे आराध्य दैवत असेल त्याला पण तुम्ही स्मरण करू शकता. खंडोबा जो आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता, हे खंडोबा तुम्हीच आहात का. सगळे देव देवता एकच असतात, हे वेगवेगळे अवतार घेऊन येतात. पण आपण काय किंवा खंडोबा राम तर जे तुमचं आराध्य देवता किंवा श्रीमाता त्याचं तुम्ही स्मरण करा. जी शक्ती आमच्यामध्ये अवघातलं कार्य करत असते त्याची आम्हाला जाणीव होते. हळूहळू डोळे बंद करून घ्या. लक्ष आपल्या हृदयात आणि हातावर ठेवायचं. श्री माताजी
मला माझ्या चैतन्याची, माझ्या ऊर्जेची जाणीव होईल. स्वतः आपल्या हृदयावर उजवा हात आपण डाव्या बाजूला तिथे आपल्या हृदयाची धडधड असते तिथे ठेवायचं आपण. श्री माताजी मी शुद्ध आत्मा आहे, शुद्ध आत्मा आहे, माझे आत्मतत्व प्रकाशित ही मन बुद्धी त्या काही नाही, शुद्ध आत्मा. आपल्या हृदयात आपण लक्ष द्यायचं आहे, तिथे आपल्या हृदयाची धडधड चालू असते तिथे. हात आडवा कपाळावर ठेवायचा, आडवा कपाळावर ठेवायचा. आपण डोकं दुखल्यावर आपण तिथे दाखवतो. तिथे कोणी आपल्याला त्रास दिला तर त्याचा राग येतो आपल्याला, ती व्यक्ती समोर दिसली लगेच आपले विचारचक्र चालू होतात. तर आपण या क्षणी सर्वांना क्षमा करायचं. श्री माताजी मी सर्वांना क्षमा केली, आपण मला क्षमा करा. ज्या व्यक्तीला क्षमा केली तर ती व्यक्ती परमेश्वराच्या चरणी जाते. श्री माताजी मी सर्वांना क्षमा. आपल्याकडे ते चूक आहे तर आपण स्वतःला दोष देत राहतो, आपण स्वतःलाही क्षमा करायची. मी स्वतःला क्षमा केली, सर्वांना क्षमा केली, आपण मला क्षमा. चालू दाबून हलकासा प्रयत्न करायचा. श्री माताजी मला माझ्या आत्मसाक्षात्कार द्या, माझ्या शक्तीची अनुभूती द्या. चालू लक्ष ठेवायचे आपण. जेवढं आपलं चित्त एकाग्र होईल तेवढी जाणीव वाढते आपली. श्री माताजी मला माझा आत्मसाक्षात्कार द्या. डोळे बंदच राहू द्या. मी 1-2 मिनिटं चालूपासून 5 मिनिटं मी बघायचं आपण चालूतून आपल्या हाताच्या तळव्यावर आपल्याला काही जाणवत होतं. थंड गरम शांत आपल्याला तळव्यावर आपण जाणवतो. आता डोळे मग समोर घ्या, डोळे बंद करून घ्या. परम चैतन्याचे आपण आभार मानूया. परमेश्वराचे आमच्या शक्तीचे आम्हाला जाणीव दिली, आपल्या चरणाचे पटू दे. शांत वाटते. ही शांती कशात आहे का? स्वतःजवळच आहे की नाही? आपण मंदिरात जातो डोळे बंद होतो. याचा अर्थ काय? ही परमेश्वरी शक्ती कशाचं बंधन नाही. आपल्या जवळ आहे. ऍक्च्युली त्यांनी एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस टाईप ऑफ चक्राज आहेत. त्या चक्र जर आपण ऍक्टिव्हेट केले तर आपल्या बॉडीमधले सगळे प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह होतात. जसं की आपण फिअर, ग्रीड आणि कॉन्फिडन्सची कमी जर आपल्यामध्ये असेल आणि जर आपण या चक्राजना ऍक्टिव्हेट केलं तर आपले सगळे प्रॉब्लेम्स दूर होतात आणि लाईफ इझियर होते. तर जसं तुम्ही बघू शकता खचाखच मंदिर भरले होतं. रविवार होता
आणि 13 एप्रिल होता ऑफकोर्स माझा बर्थडे. आणि त्यामुळं एकदम बेस्ट वातावरण झालेलं हे तुम्ही बघू शकताय बघा. तिथले कळस वगैरे, तिथला ती काळ्या कलरची टिकमाळ तुम्ही बघू शकताय पूर्ण पिवळी झाली आहे. आणि एकदम प्रसन्नतेचं वातावरण होतं. एक फॅक्ट तुम्हाला सांगायची होती, माझा जन्म सुद्धा 13 एप्रिल, त्या दिवशी संडे होता. आणि आज सुद्धा जिथं आम्ही पोचलोय संडेच आहे 13 एप्रिलला. ॲक्च्युली तिथे शेअर करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि एकदम गर्दी होती. आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं इतकी गर्दी, कारण आम्ही ह्याच्या आधी सुद्धा खूप वेळा गेलो होतो, परंतु एवढी गर्दी तिथे नव्हती. जसं की तुम्ही बघू शकता, आम्हाला एका साईडला उभं राहून व्हिडिओ काढावा लागत होता आणि इथं जिकडे व्हिडिओ काढू तिकडे लोक असायचे. तिथं तुम्ही जर त्या लाईन्स बघितल्या तर तिथं आम्हाला जाऊन उभं राहावं लागत होतं आणि त्या लाईनमधून पुन्हा लाईन लावून तिथं तुम्ही जे आत्ता मी बोर्ड दाखवलं तिथं आत गाभाऱ्यामध्ये जाऊन देवाला पाया पडायचं. आम्ही जर तुम्हाला गॅरंटी म्हणजे फिक्स सांगतो, जर आम्ही त्या लाईनमध्ये उभं राहिला असतो तर आम्हाला 1 ते 1.5 तास तर त्यामध्ये गेलाच असता आणि आम्ही तेवढं वेळ अफोर्ड करू शकत नव्हतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये आधी पाहिलं तसं आम्ही फक्त शिखरांनाच तो भांडारा टाकला आणि तिथून निघून आलो. सो आमचा जो भगवंताची दर्शन होतं, खंडोबाचं दर्शन होतं, ते खूप फास्ट झालं. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो बघा. जेवायला गेल्यानंतर एक प्रॉब्लेम आला की त्यांनी पुऱ्या वागासल्या दिलेल्या मैद्याच्या, त्या कणकेच्या नव्हत्या, डॉकच्या नव्हत्या. सो म्हटलं आता काय भुकेला पर्याय नाही, त्यामध्येच आम्ही खाऊन टाकल्या आणि एकदम हायवेचा व्ह्यू घेतो खाल्लं बघा. नेक्स्ट लेवल फील आलेला आणि खूप मजा येत होती खायला. ते तुम्ही परिसर पण बघू शकता, वारं यायला लागलंय, ते पानं हलतायत तुम्ही बघू शकताय. सो एकदम बेस्ट व्ह्यू. आजपर्यंत असा एक्सपिरियन्स नव्हता घेतला, बट ब्युटिफुल एक्सपिरियन्स, ब्युटिफुल ट्रॅव्हलिंग, एव्हरीथिंग वॉज सो गुड. तर मित्रांनो, आमचं जेवण आता झालेलं होतं आणि निघायच्या वाटेवरती होतं. ऊन खूप वाढलं होतं. जेवल्यानंतर आम्हाला आली होती धुंदी झोपाई, पण आता कसं आहे तिथं पिंगू शकत नव्हतो ना, तर सो आम्ही निघायला लागलो. ऊन खूप जास्त होतं, तुम्ही बघू शकता अंगावर सगळा बंजारा लागला आणि 2:45 झाले होते आणि निघण्याची खूप गरज होती. सो भर उन्हामध्ये आम्ही थोडा व्हिडिओ शूट केला आणि निघायला सुरू केलं. अशा प्रकारे ब्लॉग कसा वाटला कमेंट करा.